धर्माच्या नावावर निवडून येता, परंतु आम्ही हिंदू आहोत असं म्हणून हिंदूंच्या सर्व सणांचा बट्ट्याबोळ करून टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आमच्या काळातही कायदे होते तरी लोकांना सण आनंदाने साजरा करण्याची मुभा दिली जात होती असं ते म्हणाले. ठाणे महापालिकेच्या गणेश विसर्जन व्यवस्थेवर बोलताना आव्हाड म्हणाले की लोखंडी टाक्यांमध्ये मूर्ती विसर्जन करून श्रद्धेशी खेळ केला जातोय. खाड्या, सांडपाणी आणि अनधिकृत बांधकामामुळे प्रदूषित झाल्यात, परंतु त्यावर आवाज उठवला जात नाही. पण आता विसर्जनाच्या नावावर नागरिकांच्या भावनांचा अपमान केला जातोय. सिवरेज वर्षानुवर्ष त्या खाडीत सोडतात त्याबद्दल बोला. तुमच्यामुळे खाडीचे 12 वाजलेत त्याबद्दल बोला. अनधिकृत बांधकामामुळे खाडीचा नाला झालाय त्यावर बोला. सत्ताधाऱ्यांनी नाल्याचं जे वाटोळं केलंय त्यावर बोला. ठाण्याची मोठी खाडी नाला झाली आहे, त्याला जबाबदार सरकार आहे अशी संतप्त टीका आव्हाडांनी पत्रकारांशी बोलताना केली. टेंबिनाका देवी विसर्जनाबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की टेंबिनाकेची देवी तलावाच्या मध्यभागी नेऊन विसर्जन करतात, हे कसं चालतं? तुम्हाला सगळे कायदे माफ, लोकांना सगळे कायदे लागू, हे बरोबर नाही. सर्वसामान्य माणूस देखील माणूस हे लक्षात ठेवलं पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण करणं आवश्यक आहे, परंतु त्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारणं गरजेचं आहे. लोकांच्या भावनांशी खेळून लोखंडी टाक्यांमध्ये मूर्ती टाकण्याची पद्धत चुकीची आहे असंही आव्हाड पुढे म्हणाले.